दहशतवादाची फॅक्टरी आता स्वतःच ओढून सत्य सांगतेय. ज्यांना जग दहशतवादी मानतं त्यांच्यासाठी पाकिस्तानचं सैन्य रणांगणात उतरलं होतं. एका व्हिडिओने इस्लामाबादचा बुरखा फाडलाय. काय आहे ऑपरेशन सिंदूर वेळचं पाकिस्तानातील धक्कादायक सत्य, पहा आमच्या ह्या विशेष रिपोर्ट मध्ये. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. पाकिस्तानचा नेता शाहीर सियाल्वी याच्या एका विधानाने संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. लष्कर ए तैयबच्या एका कार्यक्रमात सियाल्वीने चक्क कबुली दिली आहे की जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर प्रहार केला तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी पाकिस्तानचं सैन्य हे ढाल बनून पुढे उभं होतं. सियाल्वीचा दावा आहे की भारताने मुरुडके आणि बहावलपूर मध्ये जेव्हा स्ट्राईक केला होता तेव्हा तिथे हाफिज सईद आणि मसूद अझहर सारखे आंतरराष्ट्रीय दहशतवादी लपले होते. भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानचं सैन्य हे स्वतः मैदानात उतरलं आणि इतकंच नाही तर सियाल्वीने पुढे जाऊन एक अत्यंत संतापजनक वक्तव्य केलंय. तो म्हणतोय की भारताने मारलेले ते आमचे दहशतवादी नव्हते तर ते आमचे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या अंत्ययात्रेला लष्करी गणवेशातील सैनिकांनी खांदा दिला होता जेणेकरून जगाला वाटावं की ते हिरो आहेत. सियाल्वीच्या या वक्तव्यामुळे भारताचा तो दावा पुन्हा सिद्ध झालाय जो भारत वर्षानुवर्ष जगाला ओरडून सांगतोय पाकिस्तानचं सैन्य हेच दहशतवाद्यांचं खरं आका आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तान नेहमीच हात झटकत आलाय, पण आता त्यांच्याच नेत्याने ऑपरेशन सिंदूरच्या वर्धापन दिनापूर्वी हा विस्फोट करून पाकिस्तानला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. दाढी आहे म्हणून त्यांना दहशतवादी म्हणू नका असं म्हणणारा सियाल्वी विसरलाय की रक्ताने माखलेले हात हे कधीच स्वातंत्र्य सैनिक असू शकत नाही. शेजाऱ्याच्या घरात जेव्हा दहशतवाद्यांना सरकारी संरक्षण मिळतं तेव्हा तो देश नाही तर दहशतवादाचं केंद्र बनतो. सियाल्वीचं हे वक्तव्य म्हणजे पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर मारून घेतलेली कुऱ्हाड आहे. सत्याचा विजय नेहमीच होतो आणि पाकिस्तानचा खोटेपणा आता जगासमोर उघडा पडलाय. दहशतवाद्यांना पाळणं ही पाकिस्तानची मजबुरी नाही तर सवयच आहे. भारताचा प्रहार अचूक होता हे आता खुद्द शत्रूनेच मान्य केलंय. तर हा होता पाकिस्तानच्या पापाचा पाढा. ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने फक्त दहशतवाद्यांनाच नाही तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या पाकिस्तान सैन्यालाही धूळ चारली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.